कारण आता आपण पूर्ण जर गुगल ऍडच अकाउंट जर घेतलं कंटिन्यू केलं तर त्यामध्ये काय होईल की एक्झॅक्ट तुम्हाला म्हणजे जो ओव्हरव्ह्यू आहे बेसिक जे इन्फॉर्मेशन आहे की डॅशबोर्ड मध्ये काय काय आहे प्रॅक्टिकली ज्यावेळेस तुम्ही वर्क करताय ना ते समजणार नाही म्हणून तुम्ही एकदा प्रॅक्टिकली जरा हँडल करा लॉग इन करा यूज करा ऍक्सेस सगळे फंक्शन्स बघा मग त्यानंतर पुन्हा आपण गुगल ऍड्स वरती घेऊयात ठीक आहे त्यानंतर आपण आज गुगल अनलिटिक्स घेऊयात स्क्रीन शेअर करतो मी गुगल अनलिटिक्सची गुगल अनलिटिक्स वरती आलो आपण गुगल अनलिटिक्सचा जो वेबसाईट आहे आपण गुगल अनलिटिक्स साठी सर्च केलं गुगलमध्ये गुगलमध्ये सर्च तर एक मिनिट इथं मेसेज आलेला आहे गायत्रीचा. ती म्हणती मला स्क्रीन वगैरे काही दिसतच नाही म्हणे, आवाज येत नाही म्हणे सरांचा. त्यांच्याकडे काहीतरी नेटचा प्रॉब्लेम असेल त्याच्यामुळे रिप्लाय नाही केलं. नेटचा प्रॉब्लेम असेल काय सांगू तिला, रिप्लाय व्हायला सांगू का? हा रिजॉईन करायला सांगा एकदा कारण स्क्रीन तर दिसते ना तुम्हाला त्यांची रिक्वेस्ट नाही आली पुन्हा जॉईन नाही झाला पंकज सर त्या पंकज सर हा सर, मी विचारतो. हा हॅलो यू कांट क्रिएट मीटिंग युअर सेल्फ. सर तिने ग्रुपला मेसेज टाकलाय बघा बरं. नाही ग्रुपला मेसेज नाही आला माझ्याकडे हा येईल येईल, एक मिनिट. आला सर बघ. त्या लिंकला क्लिक केल्यानंतर एक्झॅक्टली काय मेसेज आहे त्यांच्याकडे त्यांनी हा मेसेज दिला, यू कांट क्रिएट मीटिंग युअर सेल्फ असं.
जॉईन तर होता येत आहे बरोबर, लिंक वर क्लिक केल्यानंतर. पण कसं एकदा तुम्ही लेफ्ट होऊन एकदा पुन्हा एकदा लिंक वरती क्लिक करून जॉईन करून बघा. लगेच सर लगेच. हा सर जॉईन. जॉईन तर लगेच झाला तुम्ही. त्यांना काय प्रॉब्लेम येतोय माहिती नाही. सर दुसरी मीटिंग क्रिएट करा, जाऊ दे आता काय करता. ठीक आहे, मी त्यांना आता रिक्वेस्ट पाठवली आहे मेल करून. दुसरी तयार करू का मीटिंग पंकज सर? हो सर तसंच करा मग. आणि या मुली काय करतात सर माहिती का, लॅपटॉपवर इंटरनेट कनेक्ट करतात. नेट किती खातं नेट? हा हा, झाला ते आता कनेक्ट. झालंय का? हा हा, झालाय. तर मग गायत्री ते आवाज येतोय का? सर ब्रेक ब्रेक होतोय. आवाज, त्यांच्याकडे इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे. अगं गायत्री लॅपटॉपवर नको कनेक्ट करा जाऊ, त्याला डबल इंटरनेट टीबल इंटरनेट लागतं. मोबाईलवर कनेक्ट करायचं अशा वेळेला. सर तुमचा आवाज ब्रेक होतोय. मोबाईल वरच कनेक्टेड सर. तरी पण ते काहीतरी त्यांच्याकडे नेटचा प्रॉब्लेम आहे. ते घरी घेतला का त्यांचा नेटचा असं प्रॉब्लेम. आजारी पेशंट आहे असं झालं आता ते. सर तिचा आवाज कट होऊन येतोय. आता आपला पण आवाज त्यांना तसाच जातोय वाटतं. सर ऐका ना, मग हे ना त्याच्यामुळं क्लासमध्ये असलं की थोडा फरक पडतो. इंटरनेट स्टेबल असतं आपल्या इकडे हा बरोबर. ब्रॉडबँडचं. तर मग बरं काय घ्या सर, करायचं? मी सांगतो तिला उद्या ट्राय बघू आपण. घ्या चालू करून द्या मग. ठीक आहे, परत ठीक आहे, तर मग आपण स्टार्ट करूयात. हो सर हो सर. स्क्रीन तुम्हाला शो होतीये. ठीक आहे, आता गुगल अनालिटिक्स मध्ये आलो आपण. गुगल अनालिटिक्स मध्ये आपण काय करतो की आपली जी वेबसाईट असते, गुगल अनालिटिक्स कशासाठी युज केलं जातं, जसं गुगल सर्च कॉन्सोल आहे. सर्च कॉन्सोल मध्ये आपण कीवर्ड वगैरे रिसर्च करतो आणि त्यानंतर आपल्या पेज वरची कोणत्या पेज वरती आपली रँक आहे हे आपल्याला कळतं. वेबसाईटचं कोणते पेजेस आहेत ते गुगल सर्च इंजिन वरती कुठल्या पेज वरती रँक करताय, कोणते कीवर्ड आहेत, ही इन्फॉर्मेशन आपल्याला गुगल सर्च कॉन्सोल मधनं मिळते. तसंच गुगलचं आणखीन एक प्रोडक्ट आहे, ते गुगल अनालिटिक्स आहे.
गुगल अनालिटिक्स मध्ये पण आपल्याला हे कळतं की आपली जी वेबसाईट आहे त्या वेबसाईट मध्ये जे युजर्स आहेत ते कोणत्या कंट्री मधनं, कोणत्या सिटी मधनं आणि किती वेळ कोणत्या पेज वरती टाइम स्पेंड करताय, ही इन्फॉर्मेशन आपल्याला इथं मिळते. ती इन्फॉर्मेशन आपली जी कोणत्या पेज वरती किती टाइम स्पेंड करतोय युजर्स, ही इन्फॉर्मेशन आपल्याला गुगल सर्च कन्सोल मध्ये नाही मिळत. ती इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते गुगल अनालिटिक्स मध्ये. तर गुगल अनालिटिक्स आपण आता वेबसाईट जी आहे गुगलची ती ओपन केली आहे. त्यामध्ये आपल्याला या प्रकारे जो सर गुगलचा कोणती इन्फॉर्मेशन भेटत नाही गुगल सर्च कन्सोल वरती, आणि इकडे कोणती भेटते म्हणे? गुगल सर्च कन्सोल मध्ये आपल्याला ही इन्फॉर्मेशन मिळत नाही की युजर जो आहे तो एक्झॅक्टली आपल्या वेबसाईट वरती किती वेळ टाइम स्पेंड करतोय. ओके ओके. हा, तर ती इन्फॉर्मेशन आपल्याला इथे मिळते, तिकडे मिळत नाही. ठीक आहे. आणि जेंडर वगैरे जे आहे ती पण इन्फॉर्मेशन आपल्याला तिकडे मिळत नाही, ती इथे मिळते. ठीक आहे. तर आपण थोडी ऍडव्हान्स लेवलला इथे इन्फॉर्मेशन मिळते. तर आपण आता गुगल आणि जो लाईव्ह जी इन्फॉर्मेशन आहे म्हणजे लाईव्ह एक्झॅक्टली आपल्या वेबसाईट वरती किती युजर आहे ही पण इन्फॉर्मेशन आपल्याला गुगल सर्च कन्सोल मध्ये नाही मिळत. ती लाईव्ह इन्फॉर्मेशन आपल्याला गुगल अनालिटिक्स मध्ये मिळते. तर आता आपण गुगल अनालिटिक्सचा जो डॅशबोर्ड आहे तो आता लॉग इन करतोय. ज्याचं साइन इन टू गुगल अनालिटिक्स वरती आपण क्लिक करणार आहोत. इथे क्लिक केल्यानंतर आपण लॉग इन करणार. लॉग इन केल्यानंतर ही विंडो आपल्या समोर आली आहे. यामध्ये आपण गुगल चे जे आपले जे अकाउंट अनालिटिक्स आहे गुगल अनालिटिक्स मध्ये ऑल अकाउंट आणि आपली जी वेबसाईट आहे kbcallmedia.online या नावाची जी वेबसाईट आहे या वेबसाईट साठी आपण इथे डॅशबोर्ड आपण ओपन केला आणि याचा ओव्हरव्ह्यू आपण बघणार आहोत. सर्वात पहिले इथे आपण जसं होम पेजला आलो, होम पेजला आल्यानंतर आपल्याला इथे ऍक्टिव्ह युजर्स दिसत आहे. ऍक्टिव्ह युजर्स 13 आहे. इव्हेंट काउंट दिसत आहे 120 आणि न्यू युजर्स म्हणजे नवीन युजर्स किती आपल्या वेबसाईट वरती आले ती इन्फॉर्मेशन आपल्याला इथे समजते होम पेज मध्ये. आता हा जो डेटा आहे हा लास्ट 7 डेजचा आहे. तर आपण इथे डेटा चेंज करू शकतो. म्हणजे लास्ट आजचा डेटा आपण बघू शकतो की आज आपल्या वेबसाईट वरती किती ट्रॅफिक होती. इथे आपल्याला कळत आहे की 0 ट्रॅफिक आहे आजच्या दिवशी आपल्या वेबसाईट वरती. त्यानंतर धिस वीक मध्ये आपण बघतोय तर 7 ट्रॅफिक आपल्याला दिसते. त्यानंतर आपण 30 डेजचा बघतोय ट्रॅफिक तर आपल्याला 54 न्यू युजर्स आपल्याला म्हणजे 54 युजर्स जे आहेत ते आपल्या वेबसाईटला व्हिजिट केलं आणि न्यू युजर्स जे आहेत हे 49 आहेत आणि ओल्ड युजर याच्यामध्ये असतील. यातनं आपण मायनस केलं तर आपल्याला कळतं की 4 to 5 जे युजर्स आहेत ते न्यू युजर्स आपल्या वेबसाईट वरती, ओल्ड युजर्स जे आहे ते आपल्या वेबसाईट वरती होते 4 to 5 युजर्स आणि जे 49 आहे हे सर्व नवीन युजर्स आहेत. यांनी आपल्या वेबसाईटला व्हिजिट केली. तर नवीन आणि ओल्ड युजर्स यातला आपण डिफरन्स यात चेक करू शकतो. त्यानंतर इथे आपल्याला ऍक्टिव्ह युजर्स दिसतात. जसं की आता तुम्ही जर kbcallmedia.online नावाची वेबसाईट जर तुमच्या साईटला ओपन केली तर डायरेक्ट इथे एक ऍक्टिव्ह युजर्स आपल्याला शो होईल. एकदा ओपन करा तुमच्या ब्राउझर मध्ये. जर तुम्ही लॅपटॉप कॉम्प्युटर समोर असाल तर ही जी वेबसाईट तुम्हाला शो होतीये ही वेबसाईट एकदा ओपन करा तर इथे लगेच एक काउंट वाढेल, आपल्याला काउंट दिसेल. ओपन करताय कोणी? केलं सर. केली सर. ओके. आपण एकदा पेज रिफ्रेश करून बघूयात. ऍक्टिव्ह युजर इन लास्ट 30 मिनिट्स. आता आपण व्ह्यू रिअल टाइम वरती आपण क्लिक करणार आहोत. इथे आता आपल्याला एक पूर्ण वर्ल्डचा जो मॅप आहे तो इथे शो होतोय. ठीक आहे. आता 30 मिनिट्स मला वाटतं वेळ लागेल. तर जसं 30 मिनिट्स झाले की त्यानंतर इथे डेटा शो होईल आपल्याला. तर ऍक्टिव्ह युजर्स इन लास्ट 5 मिनिट, ऍक्टिव्ह युजर्स इन लास्ट 30 मिनिट्स. इथे 30 मिनिटचे युजर्स दाखवतात, इथे 5 मिनिटचे युजर्स आपल्याला शो करतायत. आता फर्स्ट जो होता हा रिपोर्ट स्नॅपशॉट होता, आपण बघत होतो. ओव्हरव्ह्यू बघतो आपण, रिअल टाइम ओव्हरव्ह्यू आपण बघतोय हा.
त्यानंतर रिअल टाइम पेजेस. पेजेस मध्ये ज्यावेळेस तुम्ही पेजेस चेक करताना वेगवेगळे पेजेस वरती ओपन करा एकदा. डेटा आपल्याकडे शो होत नाहीये. ओपन केली ना तुमच्याकडे? हो सर, चालू आहे इकडे. ओके, ठीक आहे. तो जो कोड जो आहे ना गुगल अनालिटिक्सचा, तो कोड आपल्या वेबसाईट मधनं मिस झालेला आहे. त्यामुळे आपल्या वेबसाईटचं जी इन्फॉर्मेशन आहे ती इथे शो होत नाहीये. तर तो कोड जो टाकलेला आहे तो मिस झाल्यामुळे आपला, जसं मी तुम्हाला जी फाईल सांगितली होती, आपण गुगल सर्च कन्सोलची जी फाईल आहे तशी आपण इथे अपलोड करतो. अपलोड केल्यानंतर आपल्याला गुगल सर्च कन्सोल मध्ये एक डेटा मिळतो. तसेच आपल्याला इथे पण एक कोड असतो. तो कोड आपल्याला वेबसाईट मध्ये इंटिग्रेट करावा लागतो. ज्यावेळेस आपण इंटिग्रेट करतो त्याच वेळेस तिथनं डेटा इथे फेच होतो. अदरवाईज इथे डेटा फेच होत नाही. तर लास्ट टाइम जी वेबसाईट अपडेट केली त्या अपडेट मध्ये त्यातला कोड मिस झाला असेल, त्यामुळे इथे आपला डेटा शो करत नाहीये. तर आपण जो ऑलरेडी जो डेटा आहे त्यावरती आपण बघूया. तर इथं रिअल टाइम ओव्हरव्ह्यू मध्ये आलो. रिअल टाइम ओव्हरव्ह्यू मध्ये तुम्हाला एक पूर्ण वर्डचा मॅप इथं शो होतो. वर्डच्या मॅप मध्ये एक्झॅक्टली युजर्स जिथनं पण लाईव्ह असतात ना, ती इन्फॉर्मेशन आपल्याला इथे शो होते. डायरेक्टली युजर्स कुठून लाईव्ह आहे, लास्ट 5 मिनिट मध्ये, लास्ट 30 मिनिट्स मध्ये कुठे लाईव्ह आहे युजर्स, ही इन्फॉर्मेशन आपल्याला इथे शो होते. तर एकदा हा कोड मी इंटिग्रेट करून उद्या पुन्हा आपण याला रिपीट करूया. पेजेस वरती बघतोय आपण रिअल टाइम पेजेस. रिअल टाइम पेजेस मध्ये हे कळतं आपल्याला की आपले वेबसाईटचे जे पेजेस आहेत ते कुठल्या पेजेस मध्ये युजर्स कुठे आहे सध्या. म्हणजे ज्यावेळेस कुठला पण युजर्स असेल, जसं की आता ते होम पेज वरती आले, होम पेज मध्ये आल्यानंतर होम पेज मधून जर कॉन्टॅक्ट अस पेज मध्ये गेले किंवा एखाद्या प्रोडक्ट वरती गेले, तर कोणत्या प्रोडक्ट वरती कोणता युजर्स आहे ही इन्फॉर्मेशन आपल्याला यातनं कळते. त्यातनं आपल्याला हे कसं समजतं की समजा एखादी वेबसाईट आपण बनवलेली असेल, तर जो पब्लिकचा इंटरेस्ट आहे त्या आपल्या वेबसाईट मधला कोणत्या पेजेस मध्ये जास्त इंटरेस्ट आहे हे आपल्याला समजतं. आणि त्यावरतून कुठल्या प्रोडक्ट वरती किंवा कुठल्या सर्व्हिसेस वरती आपल्याला काम करायचं आहे आपल्या बिझनेस मधल्या, हे पण आपल्याला अनालिसिस होतं, अनालिटिक्स होतं. आणि त्यातनं आपण त्या पेजेस वरती किंवा त्या प्रोडक्ट सर्व्हिसेस वरती जास्तीत जास्त काम करून त्याला आपण ग्रोथ करू शकतो, प्रोडक्टला सेल करू शकतो. तर ही इन्फॉर्मेशन आपल्याला यातनं मिळते. सध्या जो डेटा आहे तो डेटा इथे फेच होत नाही, त्यामुळे आपल्याला जास्त इन्फॉर्मेशन मिळणार नाही इथे. ठीक आहे, तर आपण याला पुन्हा एकदा उद्या चेक करूयात. तसं तुमच्याकडे कोडिंगवाल्या वेबसाईटची तुम्ही केली का पंकज सर लॉग इन यामध्ये गुगल अनालिटिक्स मध्ये रजिस्ट्रेशन केलंय का?
नाही सर, गुगल सर्च कन्सोल मध्येच करून दाखवलं होतं त्यांना सी पॅनल मधून तो कोड त्याच्यामध्ये हा. टाकलेला होता ना. एक काम करतो उद्या सर, हा करून दाखवतो त्यांना मी उद्या. हा, उद्या याचं एक लॉग इन करून घ्या तुम्ही पण. लॉग इन केला ना तर हे अकाउंट मध्ये पण याचा जो कोड आहे तो पण एक याचा त्यात टाकून द्या. हेड मध्ये कोड टाकावा लागतो हा. हेड मध्ये कोड टाकला ना तर त्यानंतर ते पूर्ण आपल्याकडे रिपोर्ट येईल. रिपोर्ट आला की आपण त्यांना उद्या एकदा पुन्हा लाईव्ह जे आहे ते आपण शो करूयात. ठीक आहे. हो सर, तर हे माहिती आहे मला, ते टाकून दाखवतो त्यांना उद्या. हा, तर तसं की आपण आता इथे सजेशन फॉर यू मध्ये आलो. तर इथे आपल्याला कळतं की जे आपल्या वेबसाईटचे जे टायटल आणि व्ह्यूज आहेत ते व्ह्यूज आणि कुठल्या पेजेस वरती येत आहेत, जसं की केबीसी ऑल मीडिया आणि व्ह्यूज जे आहे किती व्ह्यूज आले, किती पर्सेंटेज मध्ये ग्रोथ आहे, म्हणजे आपल्या वेबसाईट वरती जी व्ह्युअर्स आहेत ते व्ह्युअरची ग्रोथ होत आहे की डाऊन होत आहे, तर ही इन्फॉर्मेशन आपल्याला कळते. त्यानंतर कंट्री वाईज, जसं की कुठल्या कंट्रीतनं किती व्हिजिटर आहेत, इंडियामधनं किती व्हिजिटर होत आहे, युनायटेड स्टेटमधनं किती व्हिजिट आहे, स्पेन मधनं किती आहे, नेदरलँड, पोलंड, आयर्लंड, तर कुठल्या कंट्री मधनं आपल्या वेबसाईट वरती व्हिजिट येत आहे, ही पण इन्फॉर्मेशन आपल्याला यामध्ये कळते. त्यानंतर वेबसाईट वरती जे ट्रॅफिक येते आपल्याला, ती ट्रॅफिक कशा पद्धतीने येते, म्हणजे एक्झॅक्टली डायरेक्ट ट्रॅफिक किती आहे, ऑर्गॅनिक सर्च मधनं किती येते, रेफरल मधनं किती येते, पेड मधनं किती येते, ऑर्गॅनिक सोशल मधनं आणि अनअसाइन्ड मधनं किती आहे. तर यात आता जे डायरेक्ट जे आहे, डायरेक्ट एक्झॅक्टली काय आहे, तर डायरेक्ट म्हणजे एक वेबसाईट आपण केबीसी ऑल मीडिया डॉट ऑनलाईन ही जी वेबसाईट आहे, ही वेबसाईट ज्यावेळेस आपण डायरेक्ट ब्राउझर मध्ये टाकतो त्याला डायरेक्ट म्हणतात. म्हणजे गुगल सर्च इंजिन मध्ये न जाता डायरेक्ट ब्राउझर मध्ये जातो त्यावेळेस, किंवा एखादा मेसेज असेल, व्हॉट्सअप असेल, त्यावरती आपण क्लिक केलं, क्लिक करून मी वेबसाईट ओपन केली, तर त्यावेळेस याला डायरेक्ट म्हटलं जातं. त्यानंतर ऑर्गॅनिक सर्च आहे. ऑर्गॅनिक सर्च म्हणजे ज्यावेळेस गुगलमध्ये कोणी सर्च करतं, गुगलमध्ये सर्च करून ती इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते आणि वेबसाईट वरती व्हिजिट केली जाते, त्याला ऑर्गॅनिक सर्च म्हणतात. रेफरल मध्ये काय होतं की वेबसाईटची जी रेफरल लिंक आहे, ती रेफरल कोणी शेअर केली आणि शेअर केल्यानंतर गुगलच्या रेफरल मधनं जर कोणी आपल्या वेबसाईटला व्हिजिट केलं, तर त्याला रेफरल सर्च म्हणतात, व्हिजिटर्स म्हणतात. तर रेफरलची इन्फॉर्मेशन इथे मिळते आपल्याला. आणि पेड सर्च मध्ये जे आपण काही गुगल ऍड्स मध्ये ऍड सेटिंग करतो, त्या ज्या ऍड्स मधून जे व्हिजिटर आपल्या वेबसाईट वरती येतात त्याला गुगल पेड सर्च म्हणलं जातात. त्या पेड सर्च म्हणलं जातं. त्यातनं जे पेड सर्च आहे, स्पॉन्सर ऍड जे आहेत, स्पॉन्सर ऍड मधून ज्या व्हिजिटर आले तर त्याला पेड मध्ये काउंट केलं जातं. ऑर्गॅनिक सोशल मध्ये, ऑर्गॅनिक म्हणजे जसं की फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, लिंक्डइन, युट्यूब, हे सर्व जे प्लॅटफॉर्म आहेत, या प्लॅटफॉर्म मधून जे काही ट्रॅफिक आपल्या वेबसाईट वरती येते, त्या वेबसाईटला ऑर्गॅनिक सोशल मधला, आता सोशल मीडिया मधनं जे ट्रॅफिक आहे ती. आणि अनअसाइन्ड म्हणजे जो डेटा आहे तो गुगलकडे नाही आहे एक्झॅक्टली, तर त्यातनं अनअसाइन्ड जो डेटा आहे ती इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते. इथे पण आपण डे वाईज जाऊ शकतो, जसे की आपण 30 डेज, त्यानंतर 7 डेज, लास्ट 30 डेजचा डेटा बघतोय. त्यानंतर आपल्याला हे कळतं की जो लास्ट 30 डेजचा डेटा आहे हा पर्सेंटेज मध्ये कुठे कमी जास्त होतोय, कुठनं ट्रॅफिक आपली कमी होते, कुठून जास्त ट्रॅफिक इन्क्रीज होते, ही इन्फॉर्मेशन आपल्याला कळते. त्यानंतर इथे कंट्री वाईज मध्ये पण आपण चेंज करू शकतो डेज. इथनं कोणत्या कंट्री मधनं किती ट्रॅफिक आहे ही इन्फॉर्मेशन आपल्याला कळते आणि कोणत्या कंट्रीवरती आपल्याला काम करायचं आहे. तर एक्झॅक्टली ही पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे या ओव्हरव्ह्यू मध्ये कळते. व्ह्यू ऑल इनसाइड वरती आपण क्लिक करूयात. या अकाउंट सध्या प्रॉपरली वर्क नाही करत, आपण एकदा त्याला पुन्हा एकदा बघू. एक्झॅक्टली तुम्हाला गुगल अनलिटिक्सचा हे समजलं की कशासाठी यूज आहे गुगल अनलिटिक्स? हॅलो, हो सर, थोडं थोडं समजलं. कशासाठी यूज आहे गुगल अनलिटिक्सचा? आपली जी वेबसाईट आहेत ना, त्यात जे युजर्स आहेत त्यांना म्हणजे ते कोणत्या कंट्री मधनं आहे किंवा किती टाइम स्पेंड करताय, किती लाईव्ह आहे ते समजतं त्याच्यावर. राईट. तर हे वेबसाईट, आपली जी वेबसाईट आहे ह्या वेबसाईट वरती कुठनं किती ट्रॅफिक येत आहे
ही इन्फॉर्मेशन एक्झॅक्टली आपल्याला कळते. त्यासाठी गुगल अनालिटिक्स यूज केलं जातं. ठीक आहे. स्क्रीन शो नाही होतो ना तुम्हाला? नाही सर. गुगल ऍड्स ओपन केलंय मी आता. तर गुगल ऍड्स वरती आपण पुन्हा एकदा चेक करूयात. ठीक आहे. गुगल ऍड्स मध्ये आपण आलो. गुगल ऍड्स मध्ये आपण आल्यानंतर कॅम्पेन्स जे आहे ओव्हरव्ह्यू, तुम्ही हा डॅशबोर्ड तुमच्याकडे ओपन झाला का सर? मग त्यांच्याकडे हर्षदा मॅडम. सर माझ्याकडे नाही झाला हा डॅशबोर्ड ओपन. फक्त गुगल ऍड्स झाला आणि इकडे KBC ऑल मीडिया @gmail.com कसं इथे दिसते तुमची प्रोफाईल, तसं हा माझं दिसतंय बस. बाकी काही दिसत नाही. आपण बाकी हा बाकीचे इन्फॉर्मेशन दिसणार नाही कारण तुमच्याकडे काही कुठलं कॅम्पेनच नाहीये ना. हा तेच. तर ते कॅम्पेन नसल्यामुळे काही दिसणार नाही. पण ही इन्फॉर्मेशन दिसते ना. तुमचा अकाउंट क्रिएट झाला ना, एक आयडिया तयार झाला ना असा. हो झालंय. ठीक आहे. आयडी जो तयार झाला ना, तर त्यानंतर तुम्हाला कॅम्पेन वरती आलो. तुम्ही कॅम्पेन वरती गेलतात का सेट करण्यासाठी? सर नाही गेली. कॅम्पेन वरती जा एकदा. कॅम्पेन मध्ये गेल्यानंतर पुन्हा तुम्हाला इथे कॅम्पेन प्लस जो आहे यावरती क्लिक करायचंय. क्रिएट कॅम्पेन वरती क्लिक करायचंय. न्यू कॅम्पेनला क्लिक करायचंय. न्यू कॅम्पेन मध्ये तुम्हाला इथे ऑप्शन्स दिसतील. वेगवेगळे ऑब्जेक्ट आहेत. या ऑब्जेक्ट मध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने आपण कॅम्पेन सेट करू शकतो. सेल्स आहे, लीड्स आहे, वेब ट्रॅफिक आहे, ऍप प्रमोशन आहे, अवेअरनेस आहे. हे आपण फर्स्ट आपण हे बघितलं होतं, सेल्स आपण बघितलं होतं. त्यानंतर सेकंड जे आहे वेबसाईट ट्रॅफिक. तर आपण वेबसाईट ट्रॅफिक एक बघूयात की वेबसाईट ट्रॅफिक मध्ये आपण आता हे ऑब्जेक्ट सिलेक्ट केला. ऑब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर कंटिन्यू वरती क्लिक करूयात. कंटिन्यू वरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला पुन्हा कॅम्पेन टाईप आलेत. कॅम्पेन टाईप मध्ये सर्च आणि मॅक्स परफॉर्मन्स, त्यानंतर डिमांड जनरेशन आणि डिस्प्ले, शॉपिंग आणि व्हिडिओज. तर एक्झॅक्ट मला तुम्ही सांगा की आपण हे कुठले कॅम्पेन टाईप मध्ये ही विंडो ओपन झाली का? तुम्ही बघितली ही विंडो हर्षदा मॅडम हो सर. तुमच्याकडे? म्हणजे माझ्याकडे नाही बघितली, पण सरांचं कोडिंग वाले .in टाकलं होतं ना, तर त्यावेळेस हा. हे आलं होतं सर सगळं. तर हे तुम्हाला हे विंडो क्लिअर झाली पूर्ण? कॅम्पेन टाईप क्लिअर झाले तुम्हाला? हा फक्त म्हणजे ओव्हरव्ह्यू केलं होतं सर. कॅम्पेन टाईप मध्ये हा फर्स्ट कशासाठी यूज केला जातो? करण्यासाठी. त्याच्यासाठी सर्च. सर्च ऍड करण्यासाठी. त्यानंतर मॅक्स परफॉर्मन्स मॅक्स. हा कशासाठी यूज केला जातो? जी कॅम्पेन आहे, एक जी ऍड आहे ती आपल्याला गुगल वरती म्हणजे एक सिंगल कॅम्पेन करून आपण गुगलचे जेवढे काही प्लॅटफॉर्म आहेत त्या सगळ्या प्लॅटफॉर्म वरती एक ऍड सेट करू शकतो. जसं की युट्यूब झालं, गुगल माय बिझनेस झालं, त्यानंतर गुगल सर्च इंजिन आहे. असे वेगवेगळे जेवढे पण गुगलचे प्लॅटफॉर्म, जीमेल आहे, तर या सगळ्या प्लॅटफॉर्म वरती ऍड सेट करण्यासाठी परफॉर्मन्स मॅक्सला क्लिक केलं जातं. यातून आपण सर्व जेवढे गुगलचे जेवढे ऍप्लिकेशन आहे तिथे ऍड एका कॅम्पेन मधनं शो होते. त्यानंतर इथे युट्यूब वरती आपल्याला जर सर
म्हणजे तुम्ही असं सांगितलं होतं ना त्या दिवशी गुगलच्या पार्टनर वेबसाईट आहेत त्याच्यावर पण म्हणे. बरोबर. तिथे पण ऍडव्हर्टाइजमेंट सेट होते हा परफॉर्मन्स मॅक्सने. ठीक आहे. त्यानंतर डिमांड जनरेशन यामध्ये जे जीमेल आणि युट्यूब आहे तर यामध्ये आपली ऍडव्हर्टाइजमेंट सेट होते. तर डिस्प्ले मध्ये आपली जी आहे अक्रॉस द गुगलच्या ज्या पार्टनर वेबसाईट असतात किंवा ऍप्लिकेशन आहेत तर त्या सगळ्या साईट वरती डिस्प्ले मध्ये सेट होते. डिस्प्ले मध्ये काय असतं, बॅनर्स असतात आणि सर्च मध्ये काय असतं, कीवर्ड्स आणि टेक्स्ट ऍडव्हर्टाइजमेंट असते आणि इथे बॅनर डिस्प्ले होतात. हा डिफरन्स आहे दोन्ही मधला, डिस्प्ले आणि सर्च मध्ये. हा समजला तुम्हाला डिफरन्स? परत एकदा सांगा ना सर. सर्च मध्ये काय होतं की ज्यावेळेस आपण सर्च करून ऍड बघतो ना तर ती ऍड सर्च मध्ये असते. जसं की स्पॉन्सर ऍड आपण बघतो, ती स्पॉन्सर ऍड सर्च मध्ये येते. आणि डिस्प्ले म्हणजे जी डिस्प्ले होती ऍडव्हर्टाइजमेंट, एक मिनिट दाखवतो मी डिस्प्ले ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला. आता इकडे शो होती आता माझ्याकडे सध्या. एक स्क्रीन तुम्हाला शेअर करतो मी. आपण आता रेल्वेची वेबसाईट ओपन केली आहे. रेल्वेच्या वेबसाईटने सुद्धा गुगलकडे ऍडव्हर्टाइजमेंट साठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि त्यांनी त्यावरती ती गुगलच्या पार्टनर वेबसाईट येते, रेल्वेची वेबसाईट. जसं की आपण रेल्वेवरती कुठलंही तिकीट बुकिंग करायला जातो, तिकीट बुकिंग करत असताना आपल्याला त्यामध्ये काही ऍड शो होतात. जसं की ही ऍड आपल्याला शो होते. ही ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे ही आपल्याला रेल्वेच्या वेबसाईट वरती शो होते. जसे की IRCTC ची वेबसाईट आहे ती आपण ओपन केली आहे आणि तिथे आपल्याला ती ऍड आता शो होत होती. ठीक आहे. ही ऍडव्हर्टाइजमेंट ही गुगल कडनं ही ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. आता ही ऍड कोणती आहे, डिस्प्ले ऍडव्हर्टाइजमेंट आहे. कारण इथे आपल्याला काय दिसतंय, इमेज शो होते. इथे इमेज, ही इमेज, ही इमेज, ही सगळ्या ह्या इमेजेस आहेत. म्हणून याला डिस्प्ले ऍडव्हर्टाइजमेंट म्हटलं आता. इथे बघा इमेजेस शो होत आहे, ही डिस्प्ले ऍडव्हर्टाइजमेंट आहे. इथे इमेजेस शो होत आहे, ही डिस्प्ले ऍडव्हर्टाइजमेंट आहे. तर तुमचा आता ज्या कर्सरच दिसत नाही कुठं, म्हणजे कुठे सांगताय ते कळत नाही ना. कर्सर नाही सर, नाही ना सर. नाही सर. एक मिनिट. आता दिसतोय कर्सर? हो सर, हो सर. ठीक आहे. तर आता आपण रेल्वेच्या वेबसाईट वरती आलो. रेल्वेच्या वेबसाईट मध्ये आपल्याला आता इथे एक्झॅक्टली जे डिस्प्ले ऍडव्हर्टाइजमेंट आहे ती कशी दिसते आपण ते बघतोय. तर इथे एक आपल्याला ऍड शो होते. ही जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे ही डिस्प्ले ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये शो होते. तर ही का डिस्प्ले ऍडव्हर्टाइज करण्याच्या इमेजेस आहेत, बरोबर. ह्या सगळ्या इमेजेस होत आहे गुगल कडनं शो होतात. ज्यावेळेस आपण इथे क्लिक करतो, इथे एक आयकॉन दिलेला आहे, त्यावरती आपण क्लिक करतो, ऍड्स बाय गुगल आपल्याला इथे शो होतो. ऍड्स बाय गुगल म्हणजे ही ऍडव्हर्टाइजमेंट गुगल कडनं शो होते. आणि गुगल वरती शो करण्यासाठी आपल्याला कुठे जावं लागतं, गुगल ऍड्स मध्ये जावं लागतं. गुगल ऍड्स मध्ये गेल्यानंतर आपण कुठलं सेट करणार ऍडव्हर्टाइजमेंट, डिस्प्ले ऍडव्हर्टाइजमेंट. आपण सेट करणार हे ऑप्शन डिस्प्ले ऍडव्हर्टाइजमेंट. डिस्प्ले ऍडव्हर्टाइजमेंट शो केल्यानंतर आपली ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे ती गुगलच्या वेगवेगळ्या पार्टनर ज्या वेबसाईट आहेत त्या वेबसाईट वरती आपल्याला शो करणार. जसे की आपण आता बघितली होती IRCTC जी वेबसाईट आहे या वेबसाईट वरती आपल्याला जशी ही डिस्प्ले ऍडव्हर्टाइजमेंट दिसते, या पद्धतीने जेवढ्या पण वेबसाईट ज्या आहेत तर त्या सगळ्या वेबसाईट वरती, जसं गुगल सांगतं की त्यांच्याकडे 3 मिलियन वेबसाईट आहेत, तर अशा त्या वेबसाईट आहेत वेगवेगळ्या, त्या प्रत्येक वेबसाईट वरती आपली डिस्प्ले ऍडव्हर्टाइजमेंट शो होईल. आता ही डिस्प्ले ऍडव्हर्टाइजमेंट शो होते, तर ही कशामुळे शो होते एक्झॅक्टली आपल्याला म्हणजे काय प्रश्न असतो सर? ही डिस्प्ले ऍडव्हर्टाइजमेंट आपल्याला हीच का शो होते आपल्याला एक्झॅक्टली की कारण आता या आपण जे हिस्ट्री सर्च करत राहतो त्याच्या बेसवरती आपल्याला हे प्रोडक्ट्स वगैरे दिसतात ना.
हा बरोबर राईट. त्याची ट्रॅकिंग केली जाते गुगल कडनं. हा बरोबर. त्यामध्ये काय होतं की जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे ही इंटरेस्ट वाईज दाखवली जाते. कारण काय होतं की समजा जर युजरला जर त्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये इंटरेस्ट नसेल तर त्यांचं कन्व्हर्जन होणार नाही. म्हणजे ती त्यांचा बिझनेस होणार नाही ऍडव्हर्टायझरचा, त्यांचा सेल होणार नाही. मग तसं जर झालं तर गुगलला पण बेनिफिट होणार नाही. ऍडव्हर्टायझर तिथून निघून जातील, ऍडव्हर्टाइजमेंट करणार नाही आणि जे ऍडव्हर्टायझर आहेत त्यांना पण बेनिफिट होणार नाही, त्यांना बिझनेस होणार नाही. मग त्यासाठी काय केलं जातं की गुगल काय करतं की चेक करतं. जसं की पार्टनर त्यांच्या 3,30,00,000 ज्या वेबसाईट आहेत गुगल सोबत पार्टनर वेबसाईट यावरती ऍडव्हर्टाइजमेंट शो होते युजर्स बेसिस वरती. जसं की युजर्सनी समजा सर्च केलं पॅकेजिंग वरती, जर मी सर्च करतोय तर इथे मला काय होईल पॅकेजिंगच्या रिलेटेडच इथं मी गुगल सर्च इंजिन वरती जाऊन पॅकेजिंग बद्दल सर्च केलं. पण गुगलनी काय केलं माझा जो डेटा आहे तो त्यांच्याकडे स्टोअर केला, कुकीज आणि हिस्ट्री स्टोअर केली आणि स्टोअर करून जर मी पॅकेजिंग ही जी वेबसाईट आहे या वेबसाईट वरती मी व्हिजिट केली, त्यामुळे यांनी काय केलं की मी एकदा ह्या वेबसाईटला व्हिजिट केली आणि ह्याच वेबसाईटनी एक डिस्प्ले ऍडव्हर्टाइजमेंट पण लावलेली आहे. तर मग डिस्प्ले ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये काय होतं की जे कोणी ह्या वेबसाईट वरती व्हिजिट केलेली आहे किंवा या रिलेटेड सर्च करताय तर त्यांना त्यांच्या इंटरेस्ट नुसारच त्यांना ऍड शो करणार गुगल. आता आपण इथे क्लिक करूया. म्हणजे सर तुम्ही कधीतरी हे पाऊच पॅकिंग वगैरे सर्च केलं असेल त्यामुळे हा तुम्हाला हेच दाखवतंय ना. बरोबर. रिसेंटली मी आता एक 4-5 दिवसापूर्वी सर्च केलं म्हणून मला ते त्यांनी पुन्हा तीच ऍड शो केली. आता मी तिथे एक आयकॉन होता त्या आयकॉन वरती क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर तिथे मला एक इन्फॉर्मेशन मिळाली गुगल अबाउट धिस ऍड. म्हणजे त्या ऍडव्हर्टाइजमेंट बद्दल मला इन्फॉर्मेशन मिळते की ती ऍडव्हर्टाइजमेंट कोण करते, अबाउट धिस ऍडव्हर्टाइजमेंट. एक्झॅक्टली ती ऍडव्हर्टाइजमेंट कोणी केलेली आहे त्याचं नाव इथं शो होतंय. बरोबर. गुगलनी पहिले अगोदर ही जी इन्फॉर्मेशन होती ही इन्फॉर्मेशन डिस्प्ले करत नव्हतं. पण मार्केटमध्ये जे फ्रॉड्स झालेत, भरपूर फ्रॉड वाढले, स्कॅमर्स आलेत, त्यामुळे त्यांनी काय केलं ट्रान्सपरन्सी आणली. लोकांना हे कळायला पाहिजे की एक्झॅक्टली ऍडव्हर्टाइजमेंट कोण करतंय आणि ती कुठनं ऍडव्हर्टाइजमेंट ऑपरेट होते. ही इन्फॉर्मेशन त्यांनी डायरेक्टली पब्लिकली केली. पब्लिकली केल्यामुळे ज्यावेळेस आपण तिथे क्लिक करतो आयकॉनवरती आणि व्हाय दिस ऍड वरती आपण क्लिक करतो तर त्यावेळेस आपल्याला कळतं की ऍडव्हर्टायझर आयडेंटिटी व्हेरीफाईड बाय गुगल. गुगलनी काय केलेलं आहे की यांना व्हेरीफाईड केलेलं आहे या ऍडव्हर्टायझरला. म्हणजे गुगलकडे यांचे जे डॉक्युमेंट्स आहेत ऍडव्हर्टाइजमेंट करण्यासाठी जे डॉक्युमेंट्स लागतात जसे की त्यांचं आधार कार्ड असेल, इंडिव्हिज्युअल असेल तर आधार कार्ड असेल, कंपनी असेल तर त्यांचं जीएसटी रजिस्ट्रेशन असेल, तर हे डॉक्युमेंट गुगलकडे आहेत. त्यांनी व्हेरीफाय केले त्यानंतरच त्यांना ऍडव्हर्टाइजमेंटसाठी अलो केलं आहे गुगलवरती. ही इन्फॉर्मेशन आपल्याला इथनं समजते. त्यानंतर ऍडव्हर्टायझर कोण आहे तर आपल्याला त्याची कोणती कंपनी आहे ती इन्फॉर्मेशन कळते. त्यानंतर लोकेशन काय आहे ते आपल्याला कळतं. सी मोर ऍड्स वरती आपण क्लिक करूयात. ठीक आहे. तर इथे आपल्याला ही अबाउटच इन्फॉर्मेशन समजली. त्यानंतर व्हाय दिस ऍड. तर आपल्याला ही इथे त्यांनी क्वेश्चन आपल्याला जो आहे व्हाय दिस ऍड. दिस ऍड इज बेस्ड ऑन प्रोडक्ट ऑफ्टन द शो टुगेदर. आपल्याला ही ऍडव्हर्टाइजमेंट का दिसते तर त्याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन यांनी आपल्याला दिलेली इथे. दिस ऍडव्हर्टायझर इंटरेस्ट इन रिचिंग न्यू कस्टमर हु हॅवंट ब्राउज द सम फ्रॉम द देम बिफोर. आपण कधीतरी यांच्या वेबसाईट वरती गेलो किंवा प्रॉडक्ट बद्दल बघितलं म्हणून ही ऍडव्हर्टाइजमेंट आपल्याला शो होते. युअर व्हिजिट द ऍडव्हर्टायझर वेबसाईट ऑर ऍप. त्यांनी आपल्याला सांगितलं की तुम्ही कधीतरी ऍडव्हर्टायझरच्या वेबसाईटला आणि ऍप्लिकेशनला व्हिजिट केलं म्हणून ही ऍड तुम्हाला शो होते. गुगल्स एस्टिमेशन ऑफ द युअर एज ग्रुप अकॉर्डिंग युअर ऍक्टिव्हिटी वेअर साईन द गुगल्स. आता गुगलने सांगितलं तुम्ही या वेब म्हणजे तुमच्या एज आणि अकॉर्डिंग नुसार तुम्ही कधीतरी ऍक्टिव्हिटी केली असेल या वेबसाईट वरती लॉग इन साठी किंवा कशासाठी तरी तर त्यासाठी ही ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला शो केली जाते. गुगल एस्टिमेट जेंडर अकॉर्डिंग टू द ऍक्टिव्हिटी वेअर साईन द गुगल. आता जेंडर वाईज पण ऍडव्हर्टाइजमेंट इथं शो केली जाते ते आपल्याला त्यांनी सांगितले. तर ही इन्फॉर्मेशन आपल्याला गुगल सांगते की एक्झॅक्टली तुम्हाला ही ऍडव्हर्टाइजमेंट का शो होते. पार्टनर ऍड सेटिंग. तर ही जी वेबसाईट आहे ही पार्टनर वेबसाईट आहे म्हणून इथे ऍडव्हर्टाइजमेंट आपल्याला शो होते. आता ह्या ऍडव्हर्टाइजमेंट बद्दल जर आपल्याला काही रिपोर्ट वगैरे करायचा असेल, रिपोर्ट वेबसाईट और ऍप, तर आपण गुगलला इथे रिपोर्ट पण करू शकतो की ही वेबसाईट जी आहे ही ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे ही फेक आहे. तर त्याबद्दल आपल्याला काय जे सांगायचं असेल ते आपण इथे त्यांना सांगू शकतो. इथे त्यांनी ऑप्शन दिलेलं आहे आणि ब्लॉग जर करायची असेल ही ऍडव्हर्टाइजमेंट मला
बघायची नाही पुन्हा, किंवा ह्या ऍडव्हर्टायझरला मला ब्लॉक करायचंय, तर त्यासाठी मला इथं ब्लॉकचं त्यांनी ऑप्शन दिलेलं आहे. जर मी ब्लॉक केलं तर पुन्हा मला यांची ऍडव्हर्टाइजमेंट शो होणार नाही गुगलवरती कुठेच, किंवा गुगलच्या पार्टनर वेबसाईट वरती कुठेच ही ऍडव्हर्टाइजमेंट शो होणार नाही. ठीक आहे, क्लिअर झालं हे तुम्हाला? पंकज सर, हर्षदा मॅडम. हो सर. हो. पुन्हा आपण आपल्या टॉपिककडे आलो. आपल्या टॉपिककडे आल्यानंतर आपल्याला डिस्प्ले ऍडव्हर्टाइजमेंट काय आहे एक्झॅक्टली आपण ते बघितलं, आणि सर्च मध्ये जी ऍडव्हर्टाइजमेंट होती स्पॉन्सर ऍड गुगल सर्च वरती ती आहे. म्हणजे हा डिफरन्स तुम्हाला समजला की डिस्प्ले म्हणजे बॅनर्स ऍडव्हर्टाइजमेंट शो होते. त्यानंतर शॉपिंग ऍडव्हर्टाइजमेंट एक्झॅक्टली काय आहे ते बघूयात आपण. आता शॉपिंग ऍडव्हर्टाइजमेंट साठी आपण गुगल वरती ज्यावेळेस सर्च करतो बाय मोबाईल फोन, ठीक आहे, तर आता माझ्याकडे एक स्पॉन्सर ऍड पण शो होतीये, शो करतो मी टॅब तुम्हाला. ओपन नाही सर. हा, शो करतोय. ठीक आहे, तर आता शॉपिंग ऍडव्हर्टाइजमेंट एक्झॅक्टली काय आहे आपण बघतोय. शॉपिंग ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये आपण सर्च केलं बाय मोबाईल, ठीक आहे, जसं बाय मोबाईल आपण सर्च केलं गुगल वरती, सर्च केल्यानंतर इथे आपल्याला स्पॉन्सर ऍडव्हर्टाइजमेंट शो होते. बघा, ही जी आहे स्पॉन्सर ऍड आहे. स्पॉन्सर ऍड मध्ये आपल्याला हे मोबाईल शो होता, जसं की इथे EMI.com होतं, इथे ऍपल होतंय, त्यानंतर ऍपल होतोय, बरोबर. त्यानंतर इथे आपल्याला EMI.com, ऍपल. तर हे जे आहे ही इन्फॉर्मेशन आपल्याला स्पॉन्सर मध्ये शो होते. तर हे शॉपिंग वेबसाईट आहेत. म्हणजे हा शॉपिंगचा एक कॉलम आहे, तर या कॉलम मध्ये आपल्याला पूर्ण शॉपिंगच्या वेबसाईट शो होत आहेत. ती ऍडव्हर्टाइजमेंट शॉपिंग मध्ये काउंट केली जाते. जसं की आपण इथे बाय AC करूयात ऑनलाईन. आता पुन्हा आपल्याला एक AC साठी आपण सर्च केलं, AC साठी सर्च केल्यानंतर पुन्हा एक ऍडव्हर्टाइजमेंट आपल्याला शो होतीये. ती ऍडव्हर्टाइजमेंट या साईडला आपल्याला शो होतीये, स्पॉन्सर ऍडव्हर्टाइजमेंट आहे. स्पॉन्सर ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये आपल्याला इथे विजय सेल्सची एक वेबसाईट दिसते. त्यानंतर इथे आपल्याला विजय सेलची दिसते. तर सगळ्या वेबसाईट इथे त्याच दिसतात. आपण पुढे जाऊयात. सर्व ऍडव्हर्टाइजमेंट त्यांची इथे शो होती आपल्याला, ठीक आहे. तर ही जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे स्पॉन्सर मध्ये त्यांनी शॉपिंग ऍड मध्ये केलेली आहे, म्हणून ही ऍडव्हर्टाइजमेंट आपल्याला शो होतीये. आणि ह्या ज्या सगळ्या ज्या ह्या खाली शो होत्या ह्या ऑर्गॅनिकली आलेल्या आहेत. म्हणजे यांनी त्या ऍड साठी कुठे पे केलेलं नाही, आणि ही स्पॉन्सर मध्ये ही शॉपिंग ऍड आहे. आणि सर्च ऍड आपण बघू. आता आपण सर्च केलं डिजिटल मार्केटिंग क्लासेस इन मुंबई, तर आपल्याला स्पॉन्सर ऍड इथे शो होते. ही स्पॉन्सर ऍडव्हर्टाइजमेंट आहे. आणि इथे आपल्याला शो होतं की इन्फॉर्मेशन आपल्याला शो होते. त्यामध्ये ही सर्च ऍडव्हर्टाइजमेंट आहे. आपण फर्स्ट ऑप्शन जे बघितलं होतं सर्च ऍडव्हर्टाइजमेंट, तर हे सर्च ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये आपल्याला इथं इन्फॉर्मेशन शो होतीये पूर्ण, ठीक आहे. तर ही इन्फॉर्मेशन आपल्याला सर्च ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये शो झाली. तुम्हाला सर्च ऍडव्हर्टाइजमेंट समजलं हर्षदा मॅडम? हो सर. डिस्प्ले क्लिअर झालं. हो. त्यानंतर शॉपिंग ऍड्स, हो सर. ठीक. त्यानंतर मॅक्स परफॉर्मन्स, हो सर. व्हिडिओ ऍडव्हर्टाइजमेंट माहिती तुम्हाला युट्यूब वरती स्किपेबल ऍडव्हर्टाइजमेंट येते. युट्यूब वरती आपण कुठला पण व्हिडिओ बघतो, तो व्हिडिओ बघत असताना एक स्किपेबल ऍडव्हर्टाइजमेंट आपल्याला शो होते. तर ती ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे ते युट्यूब वरती केली जाते.
ज्यावेळेस आपण कुठं YouTube वरती क्लिक करतो, YouTube वरती क्लिक केल्यानंतर स्किपेबल ऍड आहे किंवा वेगवेगळ्या ऍडव्हर्टाइजमेंट आहेत ज्या आपल्याला याच्यावरती दिसतात, YouTube वरती दिसतात. त्या सर्व ऍडव्हर्टाइजमेंट आपल्याला इथनं आपण सेट करू शकतो व्हिडिओ ऍड मधून. ठीक आहे. तर हे कॅम्पेन टाईप आहेत. तर कॅम्पेन टाईप करून आपण डिस्प्ले ऍड, त्यानंतर शॉपिंग ऍड आणि व्हिडिओ ऍड आणि सर्च इंजिन ऍड. तर अशा सगळ्या वेगवेगळ्या ऍडव्हर्टाइजमेंट आपण सेट करू शकतो. सध्या आपण आता व्हिडिओ ऍड साठी क्लिक करतोय. व्हिडिओ ऍड वरती क्लिक केल्यानंतर आपण कंटिन्यू करूयात. युट्यूब जो आपला जो कॅम्पेन गोल आहे तो आपण इथे युट्यूब एंगेजमेंट आपण ठेवलंय. त्यानंतर आपलं जे बजेट आहे, डेलीचं बजेट आपल्याला किती सेट करायचं ते आपण ठेवू शकतो इथे. ₹200 आपण डेलीचं बजेट ठेवूयात. मिनिमम बजेट आपल्याला दाखवतोय 416 पाहिजे त्यांनी असं आपल्याला सांगितलं. ठीक आहे. 416 जर बजेट असेल तर त्या केसमध्ये आपल्याला चांगला रिझल्ट येईल असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. मग ₹500 डेलीचं बजेट ठेवलंय. त्यानंतर आपलं लोकेशन आणि लँग्वेज आपल्याला लोकेशन कुठल्या लोकेशनला ऍडव्हर्टाइजमेंट शो करायची ते आपण करू शकतो. जसे की आपल्याला समजा आता महाराष्ट्रामध्ये ऍड शो करायची आहे. आपण महाराष्ट्र सिलेक्ट केला. महाराष्ट्रामध्ये जे कोणी युट्यूब बघतात तर त्यांना ती ऍडव्हर्टाइजमेंट आपल्याला शो करायची आहे. लँग्वेज आपण इथं ऑल लँग्वेजेस घेतले की ऑल लँग्वेजेसला आपल्याला ऍड शो करायची आहे. त्यानंतर इथे ऑल एलिजिबल डिव्हाइसेस डिव्हाइसेस शो होत आहे. कम्प्युटर, मोबाईल, टॅबलेट आणि टीव्ही स्क्रीन. तर इथे कुठल्या डिव्हाइस वरती आपल्याला ऍडव्हर्टाइजमेंट शो करायची आहे. आपण इथे सेट स्पेसिफिक टार्गेट फॉर डिव्हाइस. तर कुठल्या डिव्हाइस वरती आपल्याला ऍड शो करायची आपण आता की मोबाईल वरती, कम्प्युटर वरती, टॅबलेट आणि टीव्ही स्क्रीन. तर समजा आपल्याला जर टीव्ही वरती दाखवायची तर आपण फक्त टीव्ही स्क्रीन सिलेक्ट करू शकतो किंवा टॅबलेट सिलेक्ट करू शकतो. मोबाईल फोन सिलेक्ट करू शकतो आणि कम्प्युटर सिलेक्ट करू शकतो. तर आपल्याला सगळ्या वरती डिस्प्ले करायची ऑल आपण सिलेक्ट केलं. त्यानंतर डेज जे आहेत ते कुठल्या डेजला आपल्याला कुठल्या टायमिंगला ऍड शो करायची आहे. थर्ड पार्टी आणि कॅम्पेन URL ऑप्शन. जे वेबसाईट म्हणजे त्या कॅम्पेन वरती क्लिक केल्यानंतर कोणत्या वेबसाईटला जायला पाहिजे ट्रॅकिंगसाठी तर त्यासाठी आपण इथे वेबसाईट एक टाकू शकतो आणि त्या वेबसाईटला आपण इथे कन्व्हर्जनसाठी काउंट करतो. म्हणजे जसं की त्या ऍडला कोणी क्लिक केलं की ते डायरेक्ट आपल्या वेबसाईटला जातील. त्यानंतर आपण नेक्स्ट केलं. ऍड ग्रुप 1 इथे आपल्याला ग्रुप नेम द्यावं लागतं जे ऍडव्हर्टाइजमेंट आपण सेट करतोय तर त्यासाठी. हॅलो. हा सर. हा समजतंय तुम्हाला? सर ते डिमांड ते कुठून घेतलं होतं सर तुम्ही आता? हा ते डिमांड जे आहे ना ते एकदा त्यावरती आपण करू. डिमांड जे आहे हे कॅम्पेन नेम आहे. ठीक आहे. जे कॅम्पेन नेम आपण बघितलं हा. होतं हे कॅम्पेन नेम आपण इथे सेट करू शकतो की एक्झॅक्टली आपल्याला कुठलं कॅम्पेन नेम ठेवायचं. जसं की मला आता कॅम्पेन नेम ठेवायचंय युट्यूब ऍड्स. ठीक आहे. तर कॅम्पेन नेम मी इथे सेट करू शकतो युट्यूब ऍड्स. त्यानंतर एक्झॅक्टली जो आहे की मला कॅम्पेन कोणाला शो करायचं सबस्क्रायबर आणि एंगेजमेंट म्हणजे जे काही सबस्क्रायबर आहेत आणि जे काही एंगेजमेंट येत आहे माझ्या व्हिडिओला त्याच व्हिडिओजला ऍड शो झाली पाहिजे अदरला नाही झाली पाहिजे. त्यासाठी आपण काय करतोय युट्यूब सबस्क्रायबर आणि एंगेजमेंटसाठी आपण ऍडव्हर्टाइजमेंट करतोय आणि इथे आपलं डेलीचं बजेट आपण सेट करतोय की आपल्याला डेली बजेट किती असायला पाहिजे. एक ऑलरेडी आपल्याकडे कॅम्पेन सेट आहे ते आपण बघूयात.
आता हे जे कॅम्पेन आहे या कॅम्पेनचा आपण डेटा बघतोय. एक्झॅक्टली यामध्ये आपण काय सेटिंग केली, व्हिडिओ व्ह्यूज. सेटिंग्स वरती आलो आपण. इथे कॅम्पेन नेम आपल्याला शो होतं. गुगल ऍडव्हर्टाइजमेंट जे आहे ना, हा खूप मोठा टॉपिक आहे. याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे ज्यावेळेस तुम्ही डिटेलमध्ये वर्क कराल ना, खूप छोट्या-छोट्या गोष्टी आहे Google ॲड्समध्ये त्या कव्हर कराव्या लागतील. ठीक आहे. तर आपण इथे जे लोकेशन सिलेक्ट केलतं, जसं की इथे आपण कल्याण, मुंबई आणि ठाणे हे 3 लोकेशन सेट केलते. या 3 लोकेशनमध्ये आपण ॲडव्हर्टाइजमेंट शो करत होतो. त्यानंतर या कॅम्पेनमध्ये आपण लँग्वेजेस घेतले होते, ऑल लँग्वेजेस आणि नेटवर्क जे होतं आपलं ते फक्त YouTube नेटवर्क आहे. यामध्ये आपण ती ॲडव्हर्टाइजमेंट शो करणार होतो. त्यामध्ये बीड स्ट्रॅटेजी आहे. ती बीड स्ट्रॅटेजी जी आहे ती ऑटो आपण ठेवली होती. ऑटो मॅक्सिमम जे सीपीव्ही आहे ते Google सेट करेल आणि त्यानुसार आपल्याला तिथे व्ह्यूअर्स जे आहेत ते व्ह्यूज आपल्याला मिळतील. हॅलो? हॅलो? हॅलो सर. हा आवाज येतोय? येतो. तर ज्यावेळेस आपण कॅम्पेन सेट करतो ना व्हिडिओचा, तर त्याच्यासाठी तुम्हाला ती ॲडव्हर्टाइजमेंट कशी शो होते YouTube वरती, त्याचा आपण एक डॅशबोर्ड तुम्हाला शो होतो, की ॲडव्हर्टाइजमेंट YouTube वरती तुम्हाला कशी शो होणार आहे. तर इथे आपल्याला ही ॲडव्हर्टाइजमेंट या पद्धतीने शो होईल. स्किप धिस ॲड. तर अशी ती डिस्प्ले होते. त्यानंतर इथे लर्न मोरचं बटन येतं. लर्न मोरवरती ज्यावेळेस आपण क्लिक करतो, त्यावेळेस एक्झॅक्टली जी आपली YouTubeचं चॅनल आहे ते ओपन होतं. जसं की आपण इथे या चॅनलची लिंक टाकली होती. वेबसाईटची लिंक टाकलेली आहे आणि इथे आपल्याला जर वाटलं की वेबसाईटची URL टाकायची, तर आपण इथे वेबसाईटची पण URL टाकू शकतो. म्हणजे युजर्सला डायरेक्ट आपण इथून वेबसाईटला पण पाठवू शकतो किंवा आपल्या YouTube चॅनलला पण पाठवू शकतो. त्यानंतर इथे कॉल टू ॲक्शन असतात. कॉल टू ॲक्शनमध्ये आपल्याला जे इन्फॉर्मेशन आहे, की एक्झॅक्टली आपल्याला काय तिथे हायलाइट करायचं टेक्स्ट जे असतं, की ते टेक्स्ट बघून लोकं अट्रॅक्ट होतील आपली ॲड बघण्यासाठी किंवा तिथे कॉल टू ॲक्शन करतील. तर लर्न मोरचं बटन आपण व्ह्यू मोर व्हिडिओज वरती आपण पाठवलं होतं. बाय होम इन मुंबई ही आपण इथे हेडलाईन दिली होती आणि डिस्क्रिप्शन जे आहे त्याचं डिस्क्रिप्शन आपण दिलं इथे. या पद्धतीने आपण इथे ॲडव्हर्टाइजमेंट ज्यावेळेस सेट करतो, तर ती इन्फॉर्मेशन इथे टाकतो आपण यामध्ये YouTubeच्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये. त्यानंतर इथे आपल्याला डिव्हाइसेस शो होतात, की मोबाईल प्रिव्ह्यू कसा दिसेल, डेस्कटॉप प्रिव्ह्यू आपल्याला कसा दिसणार आहे ॲडव्हर्टाइजमेंटचा आणि टीव्ही स्क्रीनवरती आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे ती कशी शो होईल. हा तिन्ही पण प्रिव्ह्यूमध्ये आपल्याला व्ह्यू दिसतो. त्यानंतर ऑल फॉर्मॅट इथे शो होतात, की जे फॉर्मॅट आहे, कोणकोणते फॉर्मॅटमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट शो होते. एंड स्ट्रीम म्हणजे जे स्ट्रीममध्ये आपली ॲडव्हर्टाइजमेंट कशी शो होणार. त्याच्यानंतर फीड्समध्ये असतात, की व्हिडिओचे फीड्स असतात. त्या फीडमध्ये आपली ॲडव्हर्टाइजमेंट कशी शो होणार. त्यानंतर आपले शॉर्ट्स आहेत. शॉर्टमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट कशी शो होणार. तर ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला इथे शो होते. ज्यावेळेस आपण कुठली पण ॲडव्हर्टाइजमेंट शो करतो, तर आपण ॲडव्हर्टाइजमेंट सेटिंग केल्यानंतर आपल्याला जर क्लायंटला दाखवायचं आहे, की तुमची ॲडव्हर्टाइजमेंट कशी शो होणार आहे. तर आपण याचे स्क्रीनशॉट त्यांना पाठवू शकतो, की अशा-अशा पद्धतीने तुमची ॲडव्हर्टाइजमेंट YouTubeवरती शो होणार आहे. वेगवेगळे जे आहेत सेटिंग्ज, त्या ह्या सेटिंग्ज आपण करून त्यांना दाखवू शकतो, की फीड्समध्ये कशी शो होणार, शॉर्टमध्ये कशी शो होणार. तर ह्या स्क्रीनशॉट त्यांना पाठवता येतात आपल्याला.